कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड मॉर्निंग गायतोंडे। हो मी निघतीये, आलेच। अप्पे, हा अगं मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं। बोल की पिवते। सुजयबद्दल काय झालं? अगं काही झालं नाही, त्याला परत घरात घेता येईल का असा विचार करते। अगं पिवताई, अशी घाई नको करूया आपण। अगं माझं ऐक तरी, मी त्याला रोज डबा घेऊन जाते ना, तर मला दिसतंय तो सुधारलाय, खरंच सुधारलाय। गेल्या 10-12 वर्षात त्याने ज्या गोष्टी केल्या नाहीत ना, अशा गोष्टी केल्या। काय सांगतेस पिवताई, खरंच का? अगं खरंच, म्हणजे मला पण त्याच्याकडनं या अपेक्षा नव्हत्या। पण तुला एक सांगू का, तो चुकला म्हणून आपण त्याला शिक्षा दिली की नाही, तसंच आता तो सुधारायचा म्हणतो तर आपण त्याला हात दिला पाहिजे। हो बरोबरच आहे की, मलाही पटतंय हे 100%। पण काय अप्पे? पिवताई हे बघ, तू वाईट नको वाटून घेऊ, पण मी जरा स्पष्ट सांगते तुला। सुजय भाऊजींनी या आधी लय चुका केल्यात आणि ते त्या मान्यच करत नाहीत ग, हा प्रॉब्लेम आहे बघ। अगं तेच सांगते मी तुला। अप्पे सुजय मला सॉरी म्हणालाय। खरंच? हो, फक्त माझ्याबद्दल सांगितलं तर अप्पेला विश्वास नाही बसणार। अगं त्याच्यामुळे आता घरात ज्या ज्या गोष्टी झाल्यात ना, त्या सगळ्या गोष्टींचं त्याला खूप वाईट वाटतंय। तो आतापर्यंत माझ्यासोबत जे वागलाय ना, त्या सगळ्याबद्दल तो मला सॉरी म्हणालाय। तो काय म्हणाला माहितीये? आता मला फक्त तुझ्यासाठी आणि आरूसाठी जगायचंय, मला सगळं परत चांगलं करायचंय। आणि ते आपल्या घरी परत आले तर अजून फरक पडेल। हा तेच म्हणते, आता आपण मन मोठं करून त्याला घरात घेतलं ना, तर तो अजून चांगला सुधारेल। आणि ते दारू सोडली। परवा घरी आला होता ना भूक लागली म्हणून, तेव्हाच म्हणाला की दारूमुळेच माझ्यावरती ही वेळ आली आहे, इथून पुढे दारू नाही पिणार। अरे वा, चांगले की, म्हणजे मला खरंच सूर्यासाठी चांगलं वाटतंय। हो ना अप्पे, मग तू एकदा अर्जुन भाऊजींशी बोलतेस का? म्हणजे तुम्ही दोघं घरच्यांशी बोलाल ना, तर ते नक्कीच ऐकतील, म्हणजे सुजयला परत घरात येता येईल। पिवते बघ, घरच्यांचं तर मला माहित नाही, पण मी अर्जुनशी बोलते, आपण नक्की काहीतरी प्रयत्न करूया। अप्पे थँक्यू। पिवते, तुला खरंच असं वाटतंय ना सुजय भाऊजी बदलले? तू माझ्यावर विश्वास ठेव ना। बरं मी जाऊ, किचन मध्ये काम करायचंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अपर्णा, तूच रुपालीला सांग। काय झालं? अगं सोनोग्राफीला नाही म्हणते ती। का? अगं मला माहितीये माझं बाळ एकदम व्यवस्थित आहे, मग कशाला करायची सोनोग्राफी? ताई, अहो पण तुम्ही सोनोग्राफी करायला का नाही म्हणताय? फार काही विशेष नसतं त्याच्यात। अगं पिऊ, आता मला सांग, सोनोग्राफी कशाला करतात? बाळात काय दोष आहे का बघायला, हो की नाही? आणि मला माहितीये माझ्या बाळात काहीच दोष नाही, मग कशाला करायची उगाच? अहो सोनोग्राफी करणं लय महत्वाचं असतं बरं का। म्हणजे आधी तुम्ही घाबराल, पण तुम्हाला खरं सांगू का, लय भारी वाटतं नंतर। अगं पण तिला नाही करायचं तर तुम्ही कशाला तिला घोड्यावर बसवताय फुकटचं? मावशी, तुम्ही या विषयात पडू नका, तुमचा मुद्दाच नाही खरं तर। ताई, तुम्ही माझं ऐका। अहो खरंच सोनोग्राफी करा, लय महत्वाचं असतं ते। आणि डॉक्टरांना कळतं आपल्या बाळाला नेमक्या कुठल्या घटकांची गरज येते, सांगतात की ते सगळं। पण डॉक्टरांनी जर सांगितलं बाळात काय दोष आहे तर? अहो मग उपचार सुरू करता येतात की ताई। आणि पोटात बाळ वाढत असताना त्यांना काही समस्या दिसली तर त्याचं निवारण पण करता येईल ना। नाही नको, पण मला भीती वाटते, राहू दे सोनोग्राफी। अप्पे काम कर, तू जा तिच्यासोबत। चालतंय, मी येते तुमच्या सोबत, हवं तर अर्जुनला सोबत घेऊन जाऊ। हा ताई, खरंच सोनोग्राफी करावं, महत्वाची गोष्ट आहे का नाही ती? आणि आपल्या बाळासाठीच तर करतोय ना आपण। आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, तुम्ही आत्ता घाबरताय, पण तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस असणार आहे तो। वय
तू जा रुपाली. हे बघ बाळ तर व्यवस्थितच असणार आहे बघ. अगं पण त्या मशनीने तिला काय झालं तर कोण जबाबदारी घेणार? हा आणि काय गाप्पे तुला सदा न कदा तुझंच ऐकावं असं का वाटत असतं ग? ए म्हणे हे सगळं ना तू तुझ्या सुनेला सांग, माझ्या नाही. रुपाली जाग तू. हे बघ आप्पे सांगते ना मग तर नक्की जा. आणि मी पण जाणार दादाला सपोर्ट करायला. हा हे भारी आहे. आपण तुझं काम. आज एक मीटिंग आहे, मी गायतोंड्यांना फोन करून सांगते, तायडे मॅडम करतील ती मीटिंग. पण माझ्यासाठी कशाला नाही, तुमच्यासोबत हॉस्पिटलला येणं महत्वाचं आहे. मी तिकडून आले ना की मग जाईन ऑफिसला. चला मग आवरा. हो जा. बरं मी आवरायला घेते. मी पण आलेच. हा मी गाडी वळून घेतो. दादा चल सरकार येतो. आप्पी ना घर बी सांभाळती ना ऑफिस बी सांभाळती. खरंच तारेवरची कसरत आहे तिची. कसलं काय नुसती शायनिंग मारत असती, असं दाखवती जसं काय मी घरच्यांना किती महत्व देते म्हणून. म्हणे हे जे की नाही तुझ्या पोटात दुखतंय ना ते बघून मला लई मज्जा येते बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओवी तुलाही माहिती आहे. हो माहितीये. तू सगळ्यांचा विचार करतेस. तू तुझ्या बाबांच्या अगेन्स्ट नाही जाऊ शकत. तुला एक गुड गर्ल म्हणून राहायचंय, बरोबर? आणि आता कॉलेजला जाशील कारण तुझ्या बाबांची परमिशन आहे. अँड देन इव्हेंच्युअली तुझं लग्न होईल. हो आय एम शुअर की तुझे घरचे आज ना उद्या तुझ्यासाठी एखादा मुलगा बघतीलच ना, आणि मग लग्न लावून देतील. आणि मग निशिगंधा खोत कुठल्या तरी भलत्याच नावाने ओळखली जाईल आणि तिची स्वतःची अशी काहीच ओळख उरणार नाही. ओवी आता माझ्यासाठी माझ्या घरच्यांना त्रास न होणं जास्त महत्वाचं आहे. निशी व्हॉट्स रॉंग विथ यू? तुझ्या कोच सरांनी सगळ्यांसमोर तुझी बाजू घेतलीये, मग तू स्वतःच्या स्वप्नांची बाजू नाही घेऊ शकत? ओवी निशी आई ते मी आज अचानक माझी लेक मोठी झाली गो. समजूतदार तर तू आधीपासूनच असस, पण आज तू माझ्यासाठी ह्यांच्यासाठी जा काही केलंस ना, त्यानंतर तू एक लेक म्हणून खूप मोठी झालास. पण निशी आता तू काय खेळाडू म्हणून मोठा होता. तू का तुझी स्वप्न पूर्ण करूची आहात. आई माका माहिती आहे निशी, तू यांच्यासाठी स्वतःच्या स्वप्नांकडे पाठ फिरवून पण तयार असस. पण निशी तुझ्या स्वप्नांसाठी तुका खेळूक लागता या तुझी काय चूक नाही. आणि हे वडील म्हणून विचार करतात त्यांची पण काही चूक नाही. तुका तुझ्या स्वप्नांसाठी वेळ देऊक वया, आणि तसाच ह्यांका पण तुझी स्वप्न समजून घेऊ थोडं वेळ देऊक वया. तिची वेळच या सगळ्यावरचं उत्तर हा. त्यासाठी तुका तुझ्या स्वप्नांकडे पाठ फिरवूची गरज नाही. तू थोडं धीर धर, आणि तोपर्यंत प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबतच आहे. आणि बघ लवकरच ती वेळ पण येईल जेव्हा हे पण तुझ्या सोबत असते.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लिसन लिसन, आज चान्स मिळाला ना की कोच सरांशी लगेच बोल. ओके, त्यांना विश्वासात घे आणि बोल. ॲटलिस्ट एवढं तरी कर. ओवी, मी त्यांच्याशी काय बोलू मला हेच कळत नाहीये. घरात आत्ता कुठे सगळं नॉर्मल झालंय, मला आणखी प्रॉब्लेम नाही वाढवायचा. दादांनी एकतर श्रीनूला माझ्यासोबत यायला सांगितलंय आणि तू म्हणते मी त्याच्यासमोर. डोंट वरी, श्रीनिवास ऐकेल आपलं. आणि तसाही तू 2-3 दिवस नाहीये ना आता, सो तू त्यांच्याशी बोलूच शकतेस. दादा, मी श्रीनूला दापोलीला जावं लागलं अचानक, त्यामुळे तो तुझ्याबरोबर येऊ शकत नाहीये. दादा, मग मी नको जाऊ का कॉलेजला? नाही नाही, तुला कॉलेजला जायचं. मी तुला शब्द दिलाय ना, तू आजपासून कॉलेजला जाणार म्हणून. तुम्ही नका काळजी करू दादा. छे छे, काळजी करण्यासारखं काय नाहीच आहे बाळा. मी येतोय तुला कॉलेजला सोडायला. मी तुला कॉलेजला सोडायला येईन आणि कॉलेज संपल्यानंतर आपण एकत्र परत येऊ. निशिगंध, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पटनीशी, काहीही असलं ना तरी तुला हा डिसिजन घ्यावा लागेल आणि सगळा विचार नीट करून घ्यावा लागेल. कारण एकदा तो डिसिजन घेतला ना की मागे वळून नाही बघता येणार. मग तो डिसिजन कसाही असो. सो प्लीज निशी, नीट विचार कर.
कॉलेज कसं झाला? छान सुरू आहे. छाया आईला होता? हो, आली होती. अभ्यास कसा चालला? ठीक सुरू आहे. हे काय म्हणाले काय? नाही, काही नाही बोलले. आई, नको एवढी काळजी करूस. मी एकदम ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मला कॉलेजला जायला मिळणार आहे. खेळाचं म्हणशील तर नाही खेळता येणार आता, पण ठीक आहे ना. आता याआधी इतकी वर्ष कुठे खेळत होते मी. होईल हळूहळू सवय. इतका समजूतदार असस ना, म्हणूनच काळजी वाटतं तुझी. हे पण आता काळजी करण्यासारखं काहीच नाहीये, कारण श्रीनू येणार आहे ना सोबत. हा, श्रीनू सोबत हा तायक बरा झाला. आता तर कायमच असेल तो तुझ्यासोबत. सावली तुझी होऊन देते तुला मी छाया, काळजी तुझी वाहून हृदयात ओल माया. माझ्या मनाचा तू वारसा, चेहरा तरी दिसेना कसा, होता धागा असा माझा तुझा दुआ. हेच लागे तुला कळ माझ्या जीवा, वाट तुझी मी पाहू किती, ओंजळ तुझ्या विना आहे रीती. मन हे वळणावरती, आसी दिवसा राती, बंधन माया नाती, सार काही तिच्या झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी रुपाली म्हात्रे आहे. जे घडवायचंय तेच मी बोलते, आणि मी जे बोलते ते घडवतेच. बघा बघा, माझ्याकडे बघा. मीच आहे आदी, मीच अंत, मीच वर्तमान भविष्य भूत, मीच संदेश, मीच संकेत, मीच आहे देव, मीच दैत्य. तुमच्या प्रत्येक हल्ल्यासाठी या रुपाली म्हात्रेकडे प्रतिहल्ला आहे. तुमच्या त्या त्रिनयना देवीपेक्षा ही रुपाली देवी खूप मोठी आहे. देवी आई, तू योजून दिलेल्या कार्यात एवढ्या अडचणी काय येत आहेत? बाईसाहेब तुझं नाव वापरून अद्वैत साहेबांची दिशाभूल करतायत, आणि अशाने तू आखलेल्या कार्यात बाधा येते आहे. बाईसाहेब आणखीन शक्तिशाली होत आहेत. खरं तर बाईसाहेब तुझ्यासमोर कोणीच नाही आहेत, पण तरीही त्या तुला आव्हान देत आहेत. आई, थांबव हे सगळं. काहीतरी कर आहे, काहीतरी कर. काय झालं आजी, एवढ्या अर्जंटली का बोलवलंस खाली? अरे रुपाली सकाळपासून घरात दिसत नाहीये. फोन केला का तिला? लागत नाहीये. मग घरातून बाहेर जाताना पाहिलं का तिला कोणी? नाही ना. आई घरातच असेल कुठेतरी. आपण एकदा नीट बघूया. देवघरात पाहिलं का? आधी मी तिला घरात सगळीकडे शोधलं, कुठेच नाहीये. मंदिरात गेले असतील का? मागच्या वेळी सुद्धा ती अशीच घरातून गेली आणि बागेत बेशुद्ध सापडली.
मी आलोच जरा. आधी अरे बेशुद्ध पडण्याचं नाटकच करते आता. तो बावळट काही मला शोधायला आल्याशिवाय शांत बसायचा नाही. सांगते देवी आईनी कुशीत घेतलं होतं मला. बावळटाला खरंही वाटेल. गंमतच करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं, तू अशी पुन्हा इथे कशी पडलीस? आई आई बोल ना काहीतरी. बायको उठ. आई आई उठ ना. बायको कुठे मी कुठे आले? आधी काय झालं, तू परत इथे बेशुद्ध कशी पडलीस अशी? आई उठ ना, डोळे उघड ना. काय झालं, तुला देवी दिसली आहे का परत? आधी मला देवी आई भेटली. मला देवीने दिसली. मला देवीने दर्शन दिलं. कुशीत घेतलं देवी आईने आधी. कुशीत घेतलं? ऐकतेच ना आधी? देवी आई भेटली मला. देवी भेटली. आई आई काय झालं? आई काय झालंय? त्रिनयना देवीचा विजय असो. त्रिनयना देवीचा विजय असो. त्रिनयना देवीचा विजय असो. देवी भेटली तुला? हा? कुठे आहे देवी? सांग ना, कुठे आहे देवी? हा? आई
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ह्या घरात शिकवणच चालत नाही. मला माहित नाही मी असं कुठलं पाप केलंय गेल्या जन्मी की ह्या घरात पडले मी. माहित नाही मला देव कुठली शिक्षा देतोय, का शिक्षा दिली मला ही देवानी, मला कळत. ऐका, वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. ऐका की आता मी काय फील करायचं हे सुद्धा तुम्हीच ठरवा. रिमोट कंट्रोलवर चालणारी बाहुली आहे मी. दागिन्यांनी मढवलं आहेच तुम्ही मला. आता तुम्ही सांगाल तशी नाचते सुद्धा, तेच राहिलंय. शांत व्हा तुम्ही. माझ्यावर चिडलाय, तुम्हाला राग आलाय मला माहित आहे. मला नाही आलाय तुमचा राग अधिपती. मी खरंच सांगते, मी तुमच्यावर नाही रागवले. मला माझाच राग येतोय. तुम्ही मला अलर्ट केलं होतं की या घरात शिक्षणाला परवानगी नाहीये, पण माझाच हट्ट होता म्हणून या घरात शाळा सुरू झाली. मी जर थोडा पेशन्स ठेवला असता तर आज फळ्याची राख झाली नसती. तुम्ही शांत होता काय जरा? ऐका माझं, तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला माहितीये ना माझ्यासाठी फळा काय? माहित आहे मला. अधिपती आज फळा जळत होता माझ्या समोर आणि मी काही करू शकले नाही. मी तिथे गप्प उभी होते. तुम्हाला माहितीये माझ्या वर्गातल्या फळाला साधा स्क्रॅच जरी आला ना तरी मला खूप त्रास व्हायचा. कारण मला माहित होतं मी फळावर नुसती अक्षरं नाही लिहिते, माझ्या विद्यार्थ्यांचं भविष्य लिहिते. खूप जपायचे त्या फळाला. आणि मला असं वाटतं की ज्या वस्तूवर आपलं प्रेम आहे त्या वस्तूला आपण जपलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की शिक्षणाविरोधात जर कोणी असेल तर आपण स्टँड घेतला पाहिजे. आणि आज काय केलं मी? माझ्या प्रिय वस्तूला नाही जपलं, राख होऊ दिली. मी नेहमी म्हणते ना, मला शिक्षणाचं कार्य पुढे न्यायचंय, मला शिकवायचंय, मला पिढी घडवायची. पण असं नुसतं मोठे मोठे विचार बोलून काही होत नाही. ते सगळं कृतीमध्ये सुद्धा आणायला हवं. आणि मी नाही आणू शकले आज. मी काहीच नाही केलं अधिपती. मी नुसती उभी होते. असं नाही हो. मी हारले अधिपती. काय बघा, माझी इच्छा होती पण तरी मी तुम्हाला सपोर्ट करू शकलो नाही आज. खरं सांगतो. मी तुम्हाला काहीच म्हटलं नाही, पण त्याबद्दल तुम्ही काहीही वागू शकता, काहीही बोलू शकता. माझा कंट्रोल नाही त्यावर. जाऊ दे, पण नको बोलूया त्या विषयावर. असं बोल नका. ऐकून तर घ्या की काय म्हणाले. हो, काय ऐकून घेऊ? आणि अजूनही मीच ऐकून घेऊ का? जे घडायला नको होतं ते घडून गेले. आता बोलून काय फायदा आहे? ही माझी लढाई आहे आणि माझी लढाई मला लढू द्या. या लढाईत मी बी आहे तुमच्या संग. तुम्ही जिंकावा असं वाटतं म्हणतानाच मी तुमच्या बाजूने आज काय बोललो नाही मास्तरीनबाई. खरंच ऐकून घ्या. मी जर आता आईसाहेबांशी भांडलो असतो ना या मुद्द्यावरनं तर तुमचा शाळेत जायचा मार्ग कायमचा बंद झाला असता. आता तर माझा मार्ग मोकळाच झालाय ना शाळेत जायचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे झाड जसं जसं मोठं होत जाईल ना तसं तसं ते मला माझ्या स्वप्नांची आठवण करून देत राहील. मला सारखं सांगत राहील की हरलं तरी आपण थांबायचं नाही, पुढे पुढे जात राहायचं. आता काहीही झालं तरी हे झाड मी मरू देणार नाही. माझी अस्मिता नाही जळू देणार. हे झाड जसं जसं मोठं होईल ना तसं तसं मलाही बळ देत राहील मोठं काम करायचं. हो, काय करताय? आणा तर मी बी आहे तुमच्या संग. हे झाड तर आपण वाढवूयाच,
लेकरावानी प्रेम करूया या झाडावर. पण तुमचं जे काही स्वप्न आहे की नाही मास्तरीनबाई, जे काय तुमचं शिक्षणाचा प्रसार बिसार, त्याच्यात बी माझं तुम्हाला फुल्ल सपोर्ट असणार. शब्द देतो तुम्हाला. मातीची शपथ घेऊन सांगतो. थँक्यू. तुम्ही हे म्हणलात हेच खूप आहे माझ्यासाठी. बस बस बस, आता बोलणं नको, कृती जास्त. एक विचारू? हा, तुम्ही मॅडम समोर स्टँड का घेत नाही कधीच? त्यासनी जे आवडत नाही ते मी नाही करत. त्यांची धारणा चुकीची आहे आणि जे चूक आहे त्याला चूक म्हटलंच पाहिजे ना. ते तुमच्यासाठी चुकीचं आहे, त्यांच्यासाठी ते बरोबरच आहे. प्रत्येक माणूस सारखा नसतोय मास्तरीनबाई. आता त्यांच्यासाठी डोसकच महत्वाचं आहे तर हाय, जसं तुमच्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. अधिपती, माझंही तेच म्हणणं आहे अधिपती. डोकं महत्वाचं आहेच, पण त्याला शिक्षणाची सुद्धा जोड असायला हवी. दोन्हीचा मेळ साधता आला पाहिजे. तेच म्हणालोय, ही तुमची धारणा झाली, ती त्यांची धारणा आहे. चूक बरोबर असं काय नसतंय. प्रत्येकाची आपली आपली आवड असते, मतं असतात, इच्छा असत्या. अधिपती, माझी इच्छा नाहीये की त्यांनी बदलावं. मला बदलायला बघतात. पण तुम्ही बदलणार आहे का बदलणार आहे? नाही ना. मग त्यांचं त्यांच्यापाशी, तुमचं तुमच्यापाशी. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? प्रेमाच्या बाजूने. म्हणजे माझं प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे तुमच्या दोघींवर बी. त्यामुळे मला धारणा महत्वाची नाही, माझी माणसं महत्वाची. आणि मी माझी माणसं जपणार. अधिपती, जाऊ दे, सोडावं ते विषय, जाऊ दे. तुम्ही लय लोड घेऊ नका. आता तुम्हाला शाळेत कसं जाता येईल ह्याच्याकडे आपण लक्ष देऊया, आहे का नाही? तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका, मी आहे. हा, आणि हे काय? अहो, कुंपण घालायला. हा. काय झालं? या साडीत आहे की नाही, तुम्ही आईच्या या झाडावरच दिसताय बरं काय. आता बहार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सोड तिला, सोड, अरे सोड. आई, ये चल.
ओके बाबन ए के तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला आणि मुलीला हात लावायची? चला घ्या रे एकेकाला याला पण घ्या. दादा पोलीस. अहो पोलीस आलेत. तुम्हाला उगाच त्यांनी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. तुम्ही निघा. बरं झालं विद्युत सर, तुम्ही आम्हाला कॉल केलात. बरेच दिवस आम्ही या गँगच्या मागे होतो. इन्स्पेक्टर साहेब, त्यांचा म्होरक्या पळून गेलाय. तो जोपर्यंत सापडत नाही ना तोपर्यंत यांचे कारनामे थांबणार नाहीत. तो जास्त लांब गेला नसेल, तुम्ही त्याला आधी पकडा प्लीज. निश्चिंत राहा, आम्ही पकडतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वाह वाह. मयुरीचं लग्न ना फक्त माझ्याशी होणार. सर तुम्ही, माझा त्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये. म्हणजे ते जे न्यूज होते ना, त्यामुळे मला वाटलं की तुम्ही. पण एनिवेज, थँक गॉड तुम्ही परत आलात. खरंच खूप छान वाटलं. आबा चल रडू नकोस. मी परत आलो ना, आता शांत हो. अगं मयू, तू आता रडतेस. तू आम्हाला रडवलंस. अगं असं कोणी करतं का? हा, कुटुंबासाठी एवढा मोठा त्याग करायचा असतो का? आणि मयुरी, हे काय करायला निघाली होतीस? तुला हे सगळं करायची गरज नाही. तुझा बाप जिवंत आहे अजून, कळलं तुला? आय एम सॉरी, खरंच चुकलं माझं. श्रेयस, मला अजूनही डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. मला खूप बरं वाटलंय तुला बघून. मयू मागे. पांड्या, अरे लागते रे वेडा. काय कुठे होतास तू? अरे काय फिरायला गेलेलो तू? इथे होतं तर आम्हाला सांगता नाही आला का तुला? तुला माहिती आमची काय अवस्था झाली होती ते? तुला शेवटचं सांगतोय. हा, परत अशी चूक केली ना तर ध्यानात ठेव. आता इथून पुढे तू जिथे जिथे जाशील ना तिथे तिथे मी असेल तुझ्यासोबत, नाहीतर मी स्वतः तुला मारेन. झाले का तुमच्या मिठ्या बिठ्या? नाहीतर या मिठीच्या नादात आपले पैसे कुठेतरी जायचे. कुठे पैशांची बॅग? डोंट वरी, पैसे सेफ आहेत. इथे देवाच्या गाभाऱ्यात ठेवलेत. पैसे सेफ आहेत. चला, एक तरी प्रॉब्लेम संपला. काय रे, कोणाचा फोन होता? अरे अननोन कॉल होता. विद्युत, ऐक ना, पुन्हा असा फोन वाजला तर घेऊ नको. कदाचित केकेचा असू शकतो. अरे एक मिनिट, मी बघतोच. हॅलो, विद्युत म्हात्रे बोलतायत.
हो बोलतोय. मी इन्स्पेक्टर साळवी बोलतोय. मगाशीच येऊन गेलो. आम्ही केकेला पकडण्यात यश मिळवलं. इन्स्पेक्टर साहेब थँक्यू सो मच. तुम्ही खूप आनंदाची बातमी दिलीत. इतर काही फॉर्मॅलिटीज असतील तर सांगा. उद्या पोलीस स्टेशनला येऊन आम्ही रीतसर कंप्लेंट दाखल करू. हो या. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.